तुम्हाला हे फळ माहिती आहे का? हे ॲक्च्युली गावाला मिळतं. शहरात पण मिळत असेल, पण क्वचित. मला हे गावाकडून आलं आहे. त्याला म्हणतात कोकम. ह्याचा आज आपण सरबत बनवणार आहोत. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारे पेय म्हणजे कोकम सरबत. हे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. कोकम सरबत बनवण्यासाठी फक्त आपल्याला 2च गोष्टी लागणार आहेत. कोकम आणि साखर आणि एक काचेचा जार किंवा बरणी असते ती. हा सरबत आपण वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. हे जे कोकम आहे त्याचे 2 भाग करायचे. त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या सेपरेट करायच्या असतात. हे असंही खाऊ शकतो, पण थोडं आंबट असतं. त्याच्या बिया पण खातात. कोकम सरबत शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते, ॲसिडिटी कमी करते आणि पचन सुधारते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे चविष्ट तर आहेच आणि नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा पण देते. आता ह्याचे जे सालं आहेत त्याच्यामध्ये 1-1 चमचा साखर टाकून ते बरणीमध्ये ठेवायचे आणि उन्हामध्ये ठेवून द्यायचं. उन्हामुळे त्याला पाणी सुटतं. जे पाणी असतं तोच कोकम सरबत बनतो. त्याचं जे ज्यूस निघतो तो काढून घ्यायचा, परत त्याच्यात साखर थोडी टाकायची. असं 2-3 दिवस तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हे आपलं जार भरलेलं आहे. आता हे आपण टेरेसला ठेवून येऊयात. एक थोडाच वेळ झाला आहे तर लगेच त्याला पाणी सुटले. दिसते तुम्हाला? एक पूर्ण दिवस मी टेरेसला ठेवलं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी मी ते खाली घेऊन आले. तुम्ही बघताय की किती कोकम सरबत जमा झाला आहे. आता हा आपण एका गाळणीने गाळून घेऊया. हे गाळून एका बॉटलमध्ये भरून आपण वर्षभर ठेवू शकतो. काही पुन्हा पण घरचं ते घरचंच. आपल्या डोळ्यासमोर बनतं आणि हेल्दी पण असतं आणि हायजेनिक पण. आणि जे बरणीत राहिलेलं जे कोकम आहे ते आपण वाळवून भाजीमध्ये वापरू शकतो. आता एवढा टेस्टी घरी कोकम सरबत केला आहे तर पिलं तर पाहिजेलच ना. चला तर मग ट्राय करूया. तर थोडासा कोकम सरबत घ्यायचा आणि पाणी ओतायचं. बस. तुम्हाला हवं असेल तर चवीसाठी मीठ टाकू शकता तुम्ही, पण मला वाटत नाही गरज, मी तसंच करते आहे. किती छान दिसतोय. एक घोट पिल्यावरती एवढं थंड वाटतो ना, त्यात एवढं बाहेर एवढं गरम होतं आहे. तुम्हाला कोकम मिळालं तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप छान बनतं. अशाच रेसिपीसाठी मला फॉलो करा. थँक्यू. बाय.